नमस्कार, दीपाली रासकर ब्लाऊज डिझाईनमध्ये मी आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे संपूर्ण फोर टक्स ब्लाऊजची स्टिचिंग. बाही कशी बसवायची, पुढचे टक्स कसं मारायचे, बॅक पार्ट कसा शिवायचा हे संपूर्ण सांगणार आहे. हे पहा, मी प्रथम बॅक पार्ट शिवणार आहे. म्हणजे बॅक पार्टसाठी मी कमरपट्टी काढत आहे. पहा, ब्लाऊजच्या एका साईडला रफ कापड असतं आणि त्या कापडची कमरपट्टी काढायची. आता प्रथम टक्स मारून घ्यायचे. आडवा 3 आणि उभा आडवे माप 3 ते 3.5 सोडायचं साईजनुसार. आणि उंचीला टक्स गळ्याच्या खाली मारायचा. मी 4 इंचाचा मारला. पहा, मी मेजरमेंट घेऊन दाखवलं नाही. याचा शॉर्ट्स मी अपलोड केला आहे. पूर्ण पाठीमागच्या भागाची स्टिचिंग मी दाखवलेली आहे आणि ते व्हिडिओ तुम्ही माझ्या व्हिडिओ बॉक्समध्ये जाऊन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन पाहू शकता मेजरमेंट घ्यायची असेल तर. आता मी कमरपट्टी बसवत आहे. पहा, खूप सोपी स्टिचिंग आहे. या ब्लाऊजला कोणत्याही प्रकारचं अस्तर नाही. हा सिंपल ब्लाऊज आहे पण 4 टक्स आहे आणि याचे फिनिशिंग अप्रतिम येतं. सगळ्या प्रकारच्या ब्लाऊजपेक्षा 4 टक्स ब्लाऊज आहे ना, याचं फिनिशिंग अप्रतिम येतं. अगदी 2 टेपच्या रेषा एवढं अंतर सोडून कमरपट्टी जॉईन करून घ्यायची टक्स मारल्यानंतर. आता या कमरपट्टीला दाबटीप मारायची. पहा, कमरपट्टीला दाबटीप ही मारावीच लागते म्हणजे ब्लाऊज उचलत नाही. आता ही पट्टी संपूर्ण फोल्ड करून आतमध्ये लावायची आणि एक टिप मारायची. नंतर तुम्हाला हवे असेल तर, जर तुम्ही करत असला हातशिलाई तर आत्ता तात्पुरतं टिप मारून घ्यायची आणि नंतर याला हातशिलाई करायची. मी हातशिलाई नाही करत, परफेक्ट कलरचा मॅचिंगचा दोरा वापरते, त्यामुळे हातशिलाई करायची काही गरज लागत नाही. मारून झाली. पहा, म्हणजे बॅक पार्ट माझा रेडी झाला. ह्याची उंची 13 आहे हाईट आणि चेस्ट 38 म्हणजे 9.5 आहे. हे पहा, आता फ्रंटचा भाग. आता फ्रंटच्या भागाला कधी पण टक्स हे आखून घ्यायचे कारण तो खूप महत्त्वाचा आहे. साईड ब्रेशल पट्टीची जिथं आपण 3.5 इंचाचं माप धरलं असेल तर 3.5 इंचाची आडवी बाजू. उभा टक्स 2.25 ते 2.5 इंच हाईटनुसार. हाईट जास्त आहे म्हणून मी 2.5 इंच धरला. पुढचा 2.25 इंचाचा टक्स मारायचा. पहा, त्याच्या पुढचा काखेतून म्हणजे मुंड्यातून 3 इंच किंवा 3.5 इंच मारायचा. मी 3 इंच मारला. हा 5.5 किंवा 6 इंच. चेस्टच्या साईजनुसार हे टक्स असतात. चेस्ट जास्त असेल तर तो जास्त आणि चेस्ट कमी असेल तर तो कमी असं. आणि दुसरा भाग यावर टाकायचा आणि त्याच्यावर याच्या खुणा आकायच्या. पहा, मी रेश ओढताना मधला टक्स मला थोडासा वरती गेला, पण मी ज्यावेळेस स्टिच करणार आहे त्यावेळेस तो खालीच ठेवणार आहे. हे पहा, आता 1.25 इंचचा टक्स मारायचा. हा स्पेशली 4 टक्सला खालचा टक्स हा चेस्टच्या साईजवर अवलंबून असतो, परंतु 1.25 इंचाचा मारला तर तो पुरेपूर होऊन जातो. 1.25 इंच म्हणजे 1 ला कमी थोडासा. आता हा 3 इंचाचा, हा 2.25 इंचाचा अगोदर मारला, हा 3 इंचाचा आणि नंतर कडचा. 4 टक्स ब्लाऊज हा शिवायला खूप सोपा असतो आणि याचा पाठीमागचा आणि पुढचा भाग दोन्ही, पाठीमागं 2 टक्स असतात आणि पुढे 4 टक्स असतात. एकूण 6 टक्स ब्लाऊजला असतात. पण ब्लाऊजचं फिनिशिंग हे भरपूर चांगलं येतं, म्हणजे खूपच चांगलं येतं. हा पहा, खूप सुंदर असा पप तयार झाला. आता पप एवढा सुंदर तयार झाला आहे म्हणजे माझं ब्लाऊजचं फिनिशिंग खूपच छान येणार आणि ब्लाऊज बसणार पण खूप छान. आता ब्रेशल पट्टी जॉईन करायची. पहा, आता ब्रेशल पट्टी जॉईन करताना मी एकच ब्रेशल पट्टी काढली आहे, म्हणजे जॉईंटमध्ये काढली आहे. दोन ब्रेसल पट्ट्या आहेत त्या, एक खालच्या बाजूने येणार आणि एक वरच्या बाजूने. हे पहा, खालच्या बाजूची खाली राहिली, रोल करून घेतला, त्याच्यामध्ये घातला आणि 3 पार्ट मी शिवायला सुरुवात केली. एक ब्लाऊजचा आणि दोन ब्रेशल पट्ट्याचे 2 पार्ट. ब्रेशल पट्टी बसवण्याची ही पद्धत खूप सोपी आहे आणि स्पीडने ब्रेशल पट्टी बसली जाते. म्हणजे फक्त 2 टिपा येतात. एक वरनं दाबटीप, ती मारली नाही तरी चालतं, परंतु मी मारते. आणि एक ही आतली टीप. आता ही आतली टीप आहे तो आत जाणार. ब्रेशल पट्टी सरळ करून घ्यायची. पहा, गोल केलेला रोल त्यातून बाजूला काढला आणि आता मी याला दाबटीप मारणार आहे. अगदी याला दाबटीप नाही मारली तरी चालतं, परंतु दाबटीप जर नाही ना मारली तर ब्लाऊज हा वेअर केल्यानंतर आणि ज्यावेळेस आपण त्याला वॉश करतो धुतल्यानंतर, म्हणजे नंतर ती गोळा होत 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 वरती जाते, परंतु टीप मारल्यानंतर ती
जास्त गोळा होत नाही, म्हणजे वरती सरतच नाही. असं हे पहा. आता दुसऱ्या साईडला पण मी अशीच ब्रिशल पट्टी तयार करून घेतली. आता मी याला हुक पट्टी आणि बटन पट्टी बसवणार आहे. म्हणजे याला हुक पट्टी नाही, बटन पट्टी आणि काजी पट्टी आहे. सॉरी, हुक लूक आणि बटनला काजी असते. आता ही बटन पट्टी रेडी करायची आहे. आता बटन पट्टी रेडी करण्यासाठी मी काय करणार आहे, डबल फोल्ड माझं कापड यावेळेस शिल्लक राहिलं नाही. ब्लाऊजचं कापड कमी होतं, संपूर्ण कापड मी ब्लाऊजला यूज केलं आणि त्याच्यामुळे मला गळ्याच्या साईडचं कापड हे ब्रेशल पट्टीला गेलं. त्याच्यामुळे मी दुसरं कापड एक्स्ट्राचं साईडला शिल्लक राहिलेलं त्याची काजं बटन पट्टी बनवून घेतली पहा. आता काजं बटन पट्टी बनवताना बटन पट्टी ही आतून वरती बनवायला लागते. याचा संपूर्ण व्हिडिओ मी टाकलेला आहे. काजं बटन कसं तयार करायचं याचा स्पेशल व्हिडिओ टाकलेला आहे आणि लवकरच मी हुक पट्टी आणि लूक पट्टी कशी करायची याचा देखील स्पेशल व्हिडिओ टाकणार आहे. मी छोटे छोटे स्पेशल व्हिडिओ टाकलेले आहेत पहा. आता माझा धागा मध्ये संपला म्हणून मी तो दुसरा लावून घेतला पहा. आता काय करायचं, ही पट्टी आहे ना ती वरती अटॅच करून सोडायची. आता मी काय करणार आहे, हे पहा, बटन पट्टी माझी रेडी झाली. आता मी काय करणार आहे, याला दुसऱ्या बाजूला म्हणजे आपल्या डाव्या हाताच्या बाजूला काजपट्टी तयार करणार आहे. आता काजपट्टी करण्यासाठी पण मी डबल फोल्ड पट्टी करून घेतली पहा. काजपट्टी, बटन पट्टी, हुक पट्टी, लूक पट्टी ह्या पट्ट्या आहेत ना, ह्या डबल फोल्ड धरायच्या. फक्त कमरपट्टी सिंगल धरायची, गोटपट्टी सिंगल धरायची. आता ही आतून वरच्या बाजूला पहा, आतून वरच्या बाजूला. त्याला दापटीप मारून घ्यायची आणि दापटीप मारल्यानंतर पूर्ण पट्टी वरच्या बाजूनी आत फोल्ड करून टाकायची. पूर्ण पट्टी आतल्या बाजूला फोल्ड करायची आणि जिथं आपल्याला काजं बनवायचं आहे ना, म्हणजे काजी गोल गोल, तिथे चॉकने खुणा करून घ्यायच्या. खुणा करून झाल्यानंतर इथं कट मारून घ्यायचे कात्रीनं कट मारताना अगदी व्यवस्थित मारायचे, नाहीतर तर ब्लाऊज कट होऊ शकतो. छोटे छोटे काजे मी कट करून घेतले पहा. आता मी याला मशीनवर स्टिच करणार आहे. मशीनवर काजी ही खूप छान बनते आणि ती लूज पडत नाही ब्लाऊज यूज केल्यानंतर, आणि बटन ही खूप त्यात छान अटॅच होते. म्हणून काजी शिवताना कधी पण मशीनवरच शिवायची पहा. आता याला गोल 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 असे 2-2 टिपा मारायच्या. प्रत्येक काजीला 2-2 टिपा मारायच्या. आता ही काजपट्टी रेडी झाली. आता काय करणार आहे मी, पुढची प्रोसेस. अगदी हा ब्लाऊज खूप पटपट रेडी होतो पहा. शिवायला सोप्पा असतो फोरटक्सचा ब्लाऊज. मला फोरटक्स ब्लाऊज शिवायला आवडतं. अस्तरचे पण फोरटक्स ब्लाऊज आता शिवायची नवीन पद्धत आली आहे. मी अस्तरचे पण फोरटक्स बऱ्यापैकी ब्लाऊज शिवते. पिन्स कटोरी दोन्ही पार्ट माझे फ्रंटचे रेडी झाले पहा. पप तर खूप छान आलेला आहे. आता मी याला बॅक पार्ट जो स्टिच करून घेतलेला आहे मगाशी, तो वरच्या बाजूनी टाकून दोन्ही एकमेकाच्या उलट टाकायचे पहा. आता शोल्डर जोडून घेते. शोल्डर जोडताना मुंड्यापासून गळ्यापर्यंत आणि गळ्यापासून पुन्हा मुंड्यापर्यंत असे जोडायचे. शोल्डर जोडताना मुंड्यापासून गळ्यापर्यंत आणि गळ्यापासून पुन्हा मुंड्यापर्यंत अशी टिप मारायची, म्हणजे डबल टिप मारायची पहा. डबल टिप मारल्यानंतर खूप छान
शोल्डर अटॅच होते. आता काय करायचं, दोन्ही पार्ट एकसारखे आलेत का पाहायचं, फ्रंट पार्ट बॅक पार्ट. जर थोडं कमी जास्त झालेलं असेल कापड तर ते कट करून काढायचं. शक्यतो होतच नाही, पण झालंच थोडंसं तर इकडं तिकडं. आता बाही लावायची याला पहा. आता बाही लावताना काय करायचं, पुढचा खोल भाग आहे तो पुढं आणि उंच भाग आहे तो पाठीमागं असं लावायचं पहा. एक्स्ट्राचं फॅब्रिक असलं कुठे तर ते कट करून काढायचं. आता खोल भाग पुढे आणि उंच भाग मागे. बाही जोडताना कधी पण मध्यातून जोडायची, म्हणजे शोल्डरपासून जोडायला सुरुवात करायची. पुढचा भाग पुढे आणि पाठीमागचा भाग पाठीमागे. बाही कधी पण शोल्डरपासून जोडली तर ब्लाऊजची फिनिशिंग खूप छान येते. शोल्डर इकडं तिकडं सरकत नाही आणि शक्यतो बाही जर थोडी कमी जास्त झाली तर साईड करून कट करून काढता येते पहा. आता पाठीमागच्या बाजूला. आणि प्रत्येक वेळेस मुंड्यातून शोल्डरपासून मुंड्याकडे जरी गेलं टिप मारत मारत तर तिथून रिटर्न मारतच माघारी यायचं. साईडला टिप काढायची नाही, म्हणजे दुसऱ्या बाजूचा मुंड्याला देखील बाही जोडली जाते. अशी बाही बघा मी बसवून घेतली. अशी दुसरी बाही देखील मी बसवत आहे. खोलभाग पुढे, उंच भाग मागे. बाही बसवण्याची टेक्निक खूप सोपी आहे, फक्त ती मध्यातून बसवायची. ब्लाऊज शिवणे ही कलाच आहे. ज्याला जमेन त्याला खूप चांगलं, ज्याला नाही त्याचे ब्लाऊज बिघडून जातात असं असते. अगदी व्यवस्थित कटिंग केलं ना, अगदी व्यवस्थित स्टिचिंग केलं ना, आपल्याकडे जर पेपर पॅटर्न असतात ते जर चांगले असले ना तर खूप छान ब्लाऊज होतात. स्टिच करणं सोपं आहे, परंतु कट करणंच अवघड आहे. कटिंगला जर पेपर पॅटर्न चांगले असले तरच ब्लाऊज चांगला कट होईल, आणि ब्लाऊज जर चांगला कट झाला तरच ब्लाऊजचं फिनिशिंग आणि ब्लाऊज व्यवस्थित बसेन. आता स्लीव आहेत ना त्या आखून घ्यायच्या म्हणजे आपल्याला लेंथ जेवढी ठेवायची आहे, म्हणजे लांबी जेवढी ठेवायची आहे ना स्लीवची, मेजरच्या साह्याने जर माप घेतला असेल तर तेवढं टाकायचं, नाही तर बाही लावून बघायचं. आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक पुढं राहिलं आहे त्यात आपण दुमडपट्टी तयार करायची बाहीची, आणि त्याला आता तात्पुरती टिप मारायची, नंतर हात शिलाई करायची. हे पहा, मला एवढी लेंथ राहते आहे, म्हणजे 1.25 इंचच्या थोडंसं जास्त आहे. म्हणजे थोडं मी पुढून फोल्ड करून घेणार आहे धागे निसटू नये म्हणून, आणि नंतर पूर्ण 1.25 इंचचं किंवा 1 इंच 1 इंच काय असेल ना, जेवढं राहिलं ना आपलं फॅब्रिक तेवढ्या आत दुमडून घ्यायचं. शक्यतो खूप मोठी पट्टी धरायची नाही, 1 इंच किंवा 1.25 इंच एवढीच दुमडपट्टी धरायची. हे पहा, माझी 1 इंच आणि थोडीशी वरती तयार झाली आहे पट्टी. याला तात्पुरती टिप मारायची आणि नंतर हात शिलाई करून घ्यायची. अशी सेम प्रोसेस दुसऱ्या बाहीला देखील करून घ्यायची. जर तुम्ही नवीन शिकत असता तर हा ब्लाऊज हे पहा इथपर्यंत आली माझी 1.25 इंच. टिप माझी अलीकडच्या बाजूला राहिली. आता दुसऱ्या बाजूला पण सेम प्रोसेस मी करून घेणार आहे. इथपर्यंत जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. मी पण खूप मेहनत घेऊन हा व्हिडिओ बनवला आहे. शूट करा, एडिटिंग करा, यात खूप वेळ वाया जातो. त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा छान छान. तुम्हाला या चुकीचं काय वाटलं तर कमेंटमध्ये सांगा. हे पहा, आता एक दुसऱ्या साईडनं दोन्ही माझ्या स्लीव रेडी झाल्या. आता काय करायचं, ब्लाऊजच्या सरळ बाजूनीच कडनी टिप मारायची. बाहीच्या मुंड्याच्या हे पहा मी कशी टिप मारते आहे. सरळच बाजूने. तुम्ही म्हणता सरळ बाजूने का मारते आहे, कारण आहे ना, डायरेक्ट उलट्या बाजूने जर टिप मारली आणि त्याची फिटिंग केली ब्लाऊजची तर त्याचे धागे आहेत ना तसेच लोंबतात. परंतु अगदी काटाला चिटकून टिप मारायची, आणि एक्स्ट्रा धागे असले ना तर ती कट करून काढायची आणि परत ब्लाऊज उलटा करायचा. पहा, ही खूप छान पद्धत आहे ब्लाऊजला फिटिंग करण्याची. पहा, आणि उलटं करून टिप मारल्यानंतर कापड आतलं बाहेर दिसतच नाही.
कारण खूप चिटकून टिप मारलेली होती मी अगोदर, आणि याच्यावरून अशी टिप मारून घ्यायची. आता माझं काय राहिलं आहे, गोट आणि फिटिंग राहिली आहे. ही प्रोसेस दुसऱ्या बाजूला देखील मी करून घेणार आहे. जी मी तुम्हाला आत्ता सांगितली हे पहा करून घेतली मी. आता मी गोट घालणार आहे ब्लाऊजला. 1.25 इंचाची पट्टी मी गोटसाठी घेतली आणि माझ्याकडे ती पट्टी थोडीशी म्हणजे कापड या ब्लाऊजला मापात होतं त्यामुळं, आणि संपूर्ण ब्लाऊजला पुरासाठी मी थोडंसं गळ्याच्या बाजूला जी पट्टी लावणार आहे तिला जॉईंट देऊन घेतले आहेत 2-3. ह्या पट्टीला 1.25 इंचाची धरल्यानंतर दोन दोन आहेत ना रेषा टेपच्या असतात ना, एवढं अंतर फोल्ड करून घ्यायचं एका बाजूनी. मी आता फोल्ड करून घेत आहे एका बाजूने कापड. आता हे फोल्ड करून घेतलं ना कापड, नंतर ही पट्टी ब्लाऊजच्या गळ्याला लावायची आणि नंतर त्याचा गोट तयार करायचा. म्हणजे ब्लाऊजला गोट घालताना 3 प्रोसेस आहेत. आता ऑलरेडीच गोटच्या पट्ट्या आल्या आहेत पहा, पण प्रत्येक कलरची अवेलेबल नसेल तर तुम्ही कापडी गोटच घालू शकता, आणि सिंपल ब्लाऊजला कापडी गोट पण खूप छान दिसतो. हे पहा, आता हे लावली पट्टी. आता कडनी टेपच्या 2 रेषा एवढं अंतर सोडायचं आणि पूर्ण ब्लाऊजला ही पट्टी अटॅच करून घ्यायची अगोदर. बघा व्यवस्थित गोट घालताना कोणतंच कापड खेचायचं वगैरे नाही, नाहीतर लूज पडतो ब्लाऊजचा गळा आणि शोल्डर उतरते. शोल्डर का उतरते तर ब्लाऊजला आपण ज्यावेळेस गोट घालतो ना, किंवा ब्लाऊजचा गळा अस्तरच्या ब्लाऊजचा पाठीमागचा गळा आपण शिवतो ना, त्यावेळेस आपण कापड आपल्याकडे ओढून धरतो. मशीन जेवढं पाहिजे ना तसं कापड पुढं सोडते पहा, सेटिंग व्यवस्थित असेल तर. नाहीतर तर मशीन देखील कापड पुढं ढकलत नाही. आपल्यालाच एका हात पाठीमागं लावून आहे ना ओढायला लागतं. म्हणून मशीनची सेटिंग खूप महत्त्वाची आहे. आणि ब्लाऊजचं कापड नाही तर गोटाचं कापड कोणतंच कापड खेचायचं नाही. कापड खेचलं की गोट लांबतं, गोटला आणि ती कापड पण लांबतं आणि शोल्डर उतरते पहा. हे शेवट आहे ना मी थोडंसं फोल्ड करून आत लावलं, धागे निसटू नयेत म्हणून. आता मी काय करणार आहे, याला छोटे छोटे जर कुठे धागे बाहेर वगैरे आले असले ना, ते कट करून काढायचे. आणि आता गोट घालायचा. आता गोट घालताना काय करायचं, हे पहा थोडंसं आत दुमडलेलं ते आत लावायचं आणि असं फोल्ड करायचं. मी तुम्हाला दाखवते आहे ना तसं फोल्ड करायचं, दुमडायचं म्हणजे, आणि त्याची मध्ये जी रेष येते ना त्या रेषेमध्ये गोट घालायचा, असं करायचं. आणि आता याला संपूर्ण गळ्याला हीच प्रोसेस. कापड खेचायचं नाही पहा अजिबात कोणतंच गोट घालताना. कापड खेचलं तर शोल्डर लूज पडून ब्लाऊज शोल्डरवरनं घसरतो खाली, असं होतं. आणि सगळ्यात मेन म्हणजे ब्लाऊज शोल्डर उतरण्याचं एक मेन अजून कारण असतं. एकतर गोट खेचलेला असतो, नाहीतर कमरेत ब्लाऊज लूज असला. कमरेत जर ब्लाऊज लूज असला तर ब्लाऊज वरती सरकतो आणि शोल्डर खाली सरकते, असं होतं प्रॉब्लेम. मी मराठी भाषेमध्ये तुम्हाला खूप छान अशी ब्लाऊजची संपूर्ण स्टिचिंग सांगितली आहे, म्हणजे शिवण. तर तुम्हाला आवडलं तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला, तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर खरोखरच सबस्क्राईब करा. खूप छान व्हिडिओ बनवला आहे मी. अगदी साध्या पद्धतीचा कोणता जरी तुम्हाला विदाऊट अस्तरचा 4 टक्सचा ब्लाऊज शिवायचा म्हटलं तर हा खूप महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे पहा. माझा संपूर्ण गोट घालून झाला ब्लाऊजला, आणि माझा गोट खूप छान आलेला आहे. 1.25 इंचाची पट्टी मी यासाठी धरलेली होती. हे पहा खूप छान गोट माझा आला. पाहता हा फिनिशिंग कसे आले आहे, जबरदस्त. आता मी काय करणार आहे, याला फिटिंग करून घेणार आहे. आता फिटिंग करण्यासाठी 3 मापे लागतात. एक चेस्ट, दुसरी कमर फिटिंग, आणि तिसरं म्हणजे बाहीचा दंडघेर. आता कमर फिटिंग प्रथम काढायची. कमर फिटिंग काढताना काय करायचं, मापाचा ब्लाऊज किंवा तुम्ही जर मेजरच्या टेपने जर अंगावरती माप घेतले असेल तर ते माप टाकायचं टेपनी. माझ्याकडे मापाचा ब्लाऊज आहे, याच्यावरच मी फिटिंग करून दाखवत आहे. संपूर्ण एका टोकापासून कमरेच्या दुसऱ्या टोकापर्यंत ब्लाऊज मोजायचा. हे पहा मी शिवलेला ब्लाऊज हा अगदी बराचसाच मोठा आहे. ते एकदा फोल्ड करायचा आणि परत अजून एकदा फोल्ड करायचा, म्हणजे त्याचे 4 भाग करून घ्यायचे 4 भाग. आणि त्या 4 भागाला टेपने मोजायचं किती आलं, 1 इंच. किती आलं, 1 इंच. आणि आता चेस्ट मोजायची नाही, आता दंडघेर अगोदर मोजायचा. दंडघेर आहे माझा
माझ्या माझ्या कस्टमरच्या ब्लाऊजचा 5 इंच. पहा. आता चेस्ट मोजणार आहे मी. चेस्ट आहे 9.5 इंच. पहा, कोणतंही कापड खेचायचं नाही, खेचून कधीच माप घ्यायचं नाही. आता काय करायचं, प्रथम दंडाच्या बाजूला टाकायचं. दंडगेर माझा आला आहे 5, मग 5 टाकायचं. हे पहा 5 टाकून घेतलं. नंतर कमरेत टाकायचं 1 इंच. 1 इंच आलं होतं ना माझं फोल्ड केल्यावर. आणि इकडे टाकायचं 9.5 इंच. चेस्टमध्ये टाकायचं 9.5 इंच. आणि रेषा आखून घ्यायची पहा. आणि याच्यावरूनच टिपमा मारायच्या. तुम्हाला 3-4 जेवढे फिटिंगला टिपा तुम्हाला मारवडत्या तेवढ्या मारायच्या. माझी पहिलीची एक टिप रेडी झालेली होती. आता मी त्याच्याकडून 3 टिपा मारणार आहे. आणि एकूण सगळ्या मिळून माझ्या आतल्या बाजूला थोड्या थोड्या अंतराच्या 1.5 इंचाच्या फिटिंगमध्ये 4 टिपा मी रेडी करणार आहे. आणि अशीच प्रोसेस सेम दुसऱ्या बाजूला देखील करणार आहे. पहा 2 टिपा झाल्यात माझ्या. 4 टक्सचा ब्लाऊजचा हाही खूप सिंपल मेथड आहे. ब्लाऊज देखील सिंपल आहे. बनवायला तेवढा खूप वेळ गेला, म्हणून प्लीज सबस्क्राईब करा. आता पहा, तशी सेम प्रोसेस दुसऱ्या बाजूला देखील करून घेतली मी. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, ब्लाऊजची फिनिशिंग आवडली असेल तर, आणि इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू. थँक्यू. पप तर खूप छान आले आहेत, फिनिशिंग पण खूप छान आली आहे. सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. फिनिशिंग पहा. पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग हा सेम टू सेम एकसारखा आलेला आहे. कोणताच भाग कमी किंवा जास्त झालेला नाही. पहा, हुकपट्टीच्या तिथं दिसतं आहे. कोणताच भाग कमी किंवा जास्त झालेला नाही. बाही पण खूप छान आली आहे. आता थँक्यू.